ओके, गोलंदाजी ट्रॅकवरती अजय आहे, परंतु समोर असणार आहे त्याच्यावरती प्रवीण आणि एका साईडला प्रदीप. एका चांगले फलंदाज आहेत आणि त्यांची जबाबदारी घ्यावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती राऊंड राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे. समोर पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय जरूर, परंतु मिळेल ती फक्त एक धाव. एका धावेने श्री गणेश झालाय धावांचा धावपलकावरती, म्हणजेच काय एक धाव धावपलकावरती लागली गेली. खरं तर कौतुक करावं लागेल अश्वमेध स्पोर्ट्स संघाचं, कारण त्यांनी बघायला गेलं तर एवढी मोठी टुर्नामेंट चांगल्या पद्धतीनं आणि त्याला पावसाची साथ देखील चांगली मिळाली. हो, अकुटव्याचा चेंडू अगदी बाउन्स केलाय, अगदी तिखट मारा. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय आणि त्याच्यानंतर डॉट चेंडू येतोय. पंच अगदी अनिलजी सामंत असतील, राजूजी शिंदे असतील, अगदी छान पद्धतीने पंचगिरी करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा अजयचा पुढचा चेंडू. हो, क्या बात आहे, जबरदस्त चेंडू आणि त्याच्यावरती आपण पाहतोय दांडी गुल केले, माघारी परतवलाय. झटका क्रमांक पहिला, माघारी परततोय प्रदीप. बॅक टू पॅव्हिलियन. बॅटर नेम प्लीज. न्यू बॅटर. किरण आलाय, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच्यानंतर गोलंदाजीचा नमुना दाखवण्यासाठी सज्ज झाला. या चेंडूने वेग अगदी पकडलाय, चेंडू जातोय डिक्रेल झोन मध्ये. एका धावेसाठी, एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जरी असली तरी गोलंदाजाचं कौतुक करेल. अक्षण जर बघितली तर आधी आत येणारा चेंडू खेळाडून देखील फलंदाजांना देखील अगदी खेळून काढलाय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय किरण. ओहो, यावेळी चांगला फटका जरूर आहे. डी मधून प्रोटेक्शन येतोय आणि कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाची. ही गरज आहे संघांना, प्रत्येक संघाला गरज असते, कारण तुमचं फक्त फलंदाजी आणि गोलंदाजी महत्वाचे नाहीये, त्याच्याबरोबर तुम्हाला क्षेत्ररक्षणाची कशी साथ मिळते हे देखील महत्वाचं आहे. सातत्यानं क्रिकेट खेळत आपण बघायला गेलं तर हे दोन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीनं फलंदाज करतात हे देखील महत्वाचं आहे. किरण सज्ज झालाय. अजयाचा पुढचा चेंडू हवाई सफर आहे, फिल्डर आहे खाली आणि त्याच्याकडून झाली चूक. शेवटच्या क्षणी बघायला गेलं तर चेंडूवरची नजर हटली आणि हिथंच खरी दुर्घटना घडली आणि त्याच्यावरती आपण बघितलं की आज सुटलाय महत्वाच्या क्षणी. याच दरम्यान षटक समाप्तीचा कॉल पंचांकडून आला आणि त्याच्यानंतर 6 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलाय. एक बाद 6 धावा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खरं तर अनेक खेळाडू जे आहेत ते केडीसी लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसतात. त्यांच्या रील्स देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि आज त्यांचं आपण बघितलं तर चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण, एकदम क्लिअर आणि हाय आपल्याला क्लॅरिटीचं हे प्रक्षेपण पाहायला मिळतंय. सन्माननीय ओंकार पाटील असतील, ओम बेडे असतील, छान पद्धतीनं ऑपरेटिंग करतायत. बॉलर नेम प्लीज. यश आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. हो, लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर वेग आहे आणि त्याच वेगात मध्ये थोडंसं फसवलं गेलंय बॅटर प्रवीण याला. दोन्ही संघ हरले, त्याच्यानंतर विजयाचा शोध चालू झाला. विजयाचा शोध कोणाच्या शिक्कामोर्तब होतो हे देखील महत्वाचं आहे आणि कशी गोलंदाजी करतोय हे देखील महत्वाचं आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. ओहो, उसळी घेणारा चेंडू अगदी बघायला गेलं तर बॅटरला देखील न समजलेला 1 बाउन्सचा इशारा पंचांकडून आलाय. डॉट चेंडू याच दरम्यान झालाय, म्हणजेच कौतुक करावं लागेल यशचं, कारण पहिले 2 चेंडू त्याने डॉट टाकण्यात यशस्वी झालाय. खरं तर या मैदानावरती रबर बॉल क्रिकेटमध्ये धावांचा जो ओघ आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला आहे.
आणि इथं मात्र गोलंदाजाचं कौतुक आहे. यावेळी गोलंदाजानं पुन्हा एकदा आपला कारनामा आपला चमत्कार दाखवण्यात यशस्वी झालाय आणि त्याच्या जोरावरती सलग 3 डॉट चेंडू टाकलाय आणि आपल्या संघ सहकार्याची शाबासकीची थाप देखील घेताना पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर त्यानं अगदी डोक्याचा वापर करत चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अडचणीत सापडलाय संघ. अर्थातच आपण क्रिकेट लवर पारगावचा संघ थोडासा पिछाडीवर जरूर आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत आणि यावेळी मोठा फटका खेळलाय. फिल्डर आहे परंतु फिल्डरला बीट करून जातोय चेंडू. कव्हरला बीट करत सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी फटका. आता मात्र थोडासा खामोश असणारा फलंदाज इथं मात्र दहाडलाय. प्रवीण याला याच कामगिरीची गरज आहे. मोठी धावसंख्या उभा राहायची असेल तर नक्कीच तुम्हाला मोठा लक्ष गाठायचं असेल तर मोठं स्वप्न टार्गेट करायचं पूर्ण असेल तर तुम्हाला ती दहाडगिरी करावीच लागेल. इथं मात्र पहिले 3 चेंडू डॉट टाकल्यानंतर एक चौकार आलाय. पुन्हा एकदा सज्ज होतो यशाच्या वरती कारनामा करण्यासाठी. यावेळी फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू जातोय डिक्रेल झोन मध्ये. किती धावांसाठी तर 1 धावेसाठी. 1 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती डबल या आकड्यावरती पोहोचली गेली. 11 धावा आणि 1 विकेट. म्हणजेच धावफलकावरती 1-1-1 असा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिलं षटक आहे त्याच्यावरती 5 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रवीण. यश आतापर्यंत जर 1 चौकार सोडला तर चांगली गोलंदाजी केली. पुढचा चेंडू शेवटचा आणि अंतिमचा चेंडू याच्यावरती लांबून खेळण्याचा प्रयत्न फिल्डर प्रयत्न करतोय आणि शेवटच्या क्षणी डीप मधून प्रोटेक्शन चांगलं मिळतंय. सिंगल डबल मध्ये कन्व्हर्जन आणि इथं थ्रो थोडासा चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. डिक्रेल झोन मध्ये टोटल 3 धावा मिळत आहेत आणि या 3 धावेनं संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 14 धावा. 1 बाद 14. मनोज आलाय. न्यू गोलंदाज आपण बघायला गेलं तर मागच्या सामन्यामध्ये देखील आपल्या गोलंदाजाची भुरळ घालणारा हा गोलंदाज आहे. शॉर्ट बॉल सक्सेसफुल. हवाई सफर. चेंडू जातोय षटकार. काय फटका खेळलाय. कौतुक आहे. कारण आता खामोश नाही संघर्ष करत होता. संघर्ष करता करता आता वादळ धडका लागलंय. म्हणतात ना वादळ आलं की कमजोर माणसं थांबतात पण जिद्दी योद्धे इतिहास घडवतात. इतिहास घडवण्याची हीच ती वेळ आहे. हीच ती संधी आहे. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बॅट आखडली. डिक्रेल झोन मध्ये चेंडू जातोय 1 धावेसाठी. वाईड प्लस 1 धाव. टोटल 2 धावा येत आहेत. म्हणजेच काय तर आता धावांचा ओघ या ओव्हर मध्ये वाढताना पाहायला मिळतोय. मनोज थोडासा मागडा. पहिल्या चेंडूवरती षटकार. त्याच्यानंतर वाईटचा चेंडू आणि हा चेंडू कसा खेळतोय देखील महत्वाचा. ऑन साईडला झाला आणि एक वेगाने घेतले. दुसरीचा प्रयत्न. अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली परंतु इथं 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगला थ्रो देखील पाहायला मिळतोय याच्यावरती आणि 23 दबदबा करते आहेत किरण आणि प्रवीण. याची जोडी मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी आता थोडासा सामना पुढे घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत. पहिली विकेट गेल्यानंतर थोडंसं वाटलं होतं धावांची गती वेग वाढवण्यात असमर्थ दाखवली होती. त्याच्यानंतर आता म्हणूनचा पुढचा राऊंड द विकेटचा मारा करतोय. समोर आहे आणखीन एक फटका आहे. फ्लॅट फ्लॅट षटकार. चांगला प्रयत्न केला होता परंतु फिल्डरच्या मस्तकावर दिलाय दस्तक. चेंडूला पाठवलंय अगदी फ्लॅट आणि षटकार. मनोज याच्यावर प्रहार चालू आहे. कडा प्रहार चालू आहे. म्हणतात की संकट हीच माणसाच्या ताकदीची खरी परीक्षा असते. इथं परीक्षा आहे अर्थातच मनोज याची. पहिल्या चेंडूवर षटकार. त्याच्यानंतर हा देखील षटकार आलाय. त्याच मधल्या बॉल मध्ये वाईड प्लस 1 धावा आहे. आणखीन एक मोठा वार. फसलाय फटका
परंतु फिल्डर नसलेल्या ठिकाणी पडलाय. एक धाव घेण्यात यशस्वी झाला. स्ट्राईक रोटेट झालाय. 30 धावा धावफलकावरती आहेत. या ओव्हरमधल्या 4 चेंडूंचा खेळ झालाय. म्हणजेच आता धावांचा या ओव्हरमध्ये जर विचार केला तर 16 धावा आतापर्यंत खर्च केलात. महागडं षटक असं ठरताना पाहायला मिळते. मनोज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. समोर यावेळी असणार आहे प्रवीण, कारण किरण आपलं काम केलंय. सॉरी, किरण आहे इथं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांकडून नो बॉलचा इशारा येतोय आणि एक धाव डिक्लेअर झोन मधली. टोटल 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. म्हणजे फ्री हिटचा चेंडू असणार आहे. ही संधी आहे, हा मोका आहे आता सध्याच्या घडीला. धावांचा वेग वाढला गेलाय. मनोजवर प्रत्येक चेंडूवर हल्ला चालू आहे. आणखीन एक प्रॉपर मनगटाचा वापर केलाय. चेंडू हवेत आहे, फिल्डर खाली आहे. इथं मात्र चांगला झेल झालाय, परंतु झेल महत्वाचा नाही आहे, कारण फ्रीडचा चेंडू आणि त्याच्यावरती 2 धावा वेगाने घेतल्यात. या 2 धावेने संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती पोहोचली गेली. तब्बल 20 धावा 5 चेंडू मध्ये लुटल्या गेल्यात. मनोज महागडा ठरताना दिसतोय, संकटावर मात करताना दिसतोय. इथं मात्र आणखीन एक फटका फसला गेलाय, परंतु यावेळी फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. एका धावेने षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. म्हणजेच काय, 3 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 35 रन, 35 धावा, 1 बाद 35. तीन षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 35 धावा धावफलकावरती आहेत. बघायला गेलं तर चांगला कमबॅक या ओव्हरमध्ये या 2 फलंदाजांनी करून दिलाय, प्रवीण आणि किरण यांना. कारण म्हणतात ना की दबाव त्यांच्यावरच येतो ज्यांच्यात काहीतरी मोठं करण्याची ताकद असते, आणि या 2 खेळाडूंनी तेच दाखवून दिलंय. आपल्यामध्ये ती ताकद आहे, आपल्यामध्ये ती क्षमता आहे, आपल्यामध्ये तो जज्बा आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती न्यू गोलंदाज आलाय. पहिल्या चेंडूवर पुल केलाय शॉट, फसलाय फटका. चेंडू हवेत, स्वतःच्या रन थ्रू मध्येच स्वतःच कडून बोल्टचा हा विकेट मिळतोय. माघारी परतावं लागतंय. चांगली फलंदाजी करत असताना माघारी परततोय किरण. बॅक टू पॅव्हिलियन. किरण माघारी परतलाय. जी गरज होती संघाला ती फटकेबाजी ती करत होता, परंतु इथं फटका थोडासा सिलेक्शन चुकलाय आणि त्याच्यानंतर चेंडू हवेत आणि स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतः कॅच घेतलाय आदित्य यानं. आदित्य ज्यानं मागचा सामना जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये ज्या खेळाडूनं प्रभाव टाकला तोच हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकात येईल. हा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. राऊंड विकेटचा मारा करणारे समोर न्यू बॅटर आलाय. बॅटर नेम दादा, बॅटर नेम सांगा. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आलाय. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वेगामध्ये फसवला गेलाय. अगदी बघायला गेलं तर नजर पापणी लवते न लवते चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. परिणामता आपण बघायला गेलं तर 35 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. आदित्य पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलाय, परंतु यावेळी हवेचा जोर ओळखलाय. बरोबर षटकार. क्या बात आहे. आणखीन एक बघायला गेलं तर गगनचुंबी षटकार आहे. जेवढी उंची होती तेवढीच दुरी त्याच्यामध्ये पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती हा 7 धावा मिळाले. 7 धावाने संघाची धावसंख्या 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. हा म्हणता शेवटच्या काही चेंडूंचा खेळ शिल्लक असताना आदित्यवर देखील दहाडलाय, परंतु यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता सुटता नाराज आहे. बॅटवरती त्याचा राग काढलाय जरूर अनिकेत यानं. प्रवीण 9 चेंडू मध्ये 16 धावांची खेळी केली तर दुसऱ्या साईडला अनिकेत आता झाला 3 चेंडू मध्ये 7 धावा. म्हणजेच काय तर आता शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहेत. 42 धावा धावफलकावरती आहेत. या शेवटच्या 2 चेंडूवरती धावा कशा जमा होत आहेत हे देखील महत्वाचं आहे. सेट बॅटर प्रवीण, स्ट्राईक वरती आदित्य, गोलंदाजीवर हाफ ट्रॅकर जरूर होता
म्हणावा तसा फायदा घेता आला नाही. याच दरम्यान पंचांचा हात आकाशाकडे जात आहे, म्हणजेच विकेट या ठिकाणी पतन होत आहे. तिसरं विकेटचं पतन होत आहे. आणि शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कोण गोलंदाजानं यावेळी कमबॅक चांगला केला. षटकार या ओव्हरमध्ये जरूर आलाय. त्याच्यानंतर आपल्या स्वतःमध्ये परिवर्तन केलं. स्ट्राईकवरती जो बॅटर होता अनिकेत त्याला नॉन स्ट्राईकवरती पाठवलं. त्याच्यानंतर माघारी गेलाय तो प्रवीण आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर आला होता आणि या चेंडू वाईट पंचाने घोषित केलाय. म्हणजेच बघायला गेलं तर चेंडू लेग साईडला अगदी बाहेर गेलाय. हो, आडव्या बॅटनं लॉब केला. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न जरूर, फटका बसलाय जरूर. त्याच्यावरती एक वेगानं घेतली. दुसरी रनचा प्रयत्न झालाय आणि तिसरीचा प्रयत्न होणार, परंतु तिसरीचा प्रयत्न करता करता इथं मात्र विकेट गमवावी लागले. म्हणजेच काय तर टोटल रन जर बघितलं तर धाव पलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत या इनिंगला ब्रेक लागल्यानंतर धावसंख्या धावपलकावरती 45 या आकड्यावरती धावफलक लागला गेला आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की 45 आकडा जो महत्वाचा आकडा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 45 हा जो आकडा आहे तो खूप महत्वाचा आकडा. यानंतरचा सामना दोन संघांच्या दरम्यान होणार आहे तोच विके स्पोर्ट्स वठार आणि ईश्वरपूर स्पोर्ट्स ईश्वरपूर या दोन संघांच्या दरम्यान. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे आपण टॉससाठी लगेच यायचं आहे. आपल्याला हा अंतिमचा आणि शेवटचा पुकार होता. चला, दोन्ही संघ विके स्पोर्ट्स वठार आणि त्याचबरोबर ईश्वरपूर स्पोर्ट्स दोन्ही संघनायक आपण टॉससाठी यायचं आहे. चोवीस चेंडूमध्ये 46 धावांचं लक्ष आहे संघासमोर. हिंदवी डिग्रज संघ आणि क्रिकेट लवर पारगाव या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते हे बॅटल. हिंदवी डिग्रज संघ आता मात्र विजयासाठी 46 धावांचं घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतील थोड्याच वेळात. चला, थोडंसं लगेच क्विक घ्यायचं आहे. यानंतरचा सामना जो असणार आहे विके स्पोर्ट्स वठार आणि ईश्वरपूर स्पोर्ट्स या दोन संघांच्या कर्णधारांना अंतिमचा पुकार आपल्यासाठी. विके स्पोर्ट्स वाटाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. ईश्वरपूर स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आपण कृपया कॉम्बो बॉक्सला भेट द्यायची. लगेच टॉस घ्यायचा आहे. ईश्वरपूर कर्णधार कृपया आपण टॉससाठी यायचं आपल्याला विनंती असणार आहे. कृपया आपल्याला सूचित करतो की आपण इनिंगचा जो ब्रेक आहे त्या ब्रेकच्या दरम्यानच आपण टॉस घेत असतो, त्यामुळं आपण देखील या सूचना वारंवार आपल्याला कराव्या लागतात. आपण कृपया या सूचनेचं पालन करायचं आहे. आपल्याला न सांगता या आपल्या इनिंगच्या ब्रेकच्या दरम्यान आपण थांबायचं. विके वठार संघाचे कर्णधार या ठिकाणी वाट पाहत उभे आहेत. ईश्वरपूर संघाला विनंती असणार आहे की आपण आपला कर्णधार लगेच पाठवायचा आहे. सामन्याला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिलं, जबाबदारी दिली कोणाकडे? अर्थातच ज्या खेळाडूंना मागच्या सामन्यामध्ये देखील अगदी प्रभावी गोलंदाजी केली होती तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विवेक मोरे गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय, परंतु समोर त्याच्या असणार आहेत मनोज आणि दुसऱ्या साईडला असेल प्रसन्न.
टेनिस क्रिकेट बघायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र असेल, महाराष्ट्र असेल, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा असेल, प्रत्येक ठिकाणी आता या टेनिस क्रिकेटला सध्या खूप चांगल्या प्रकारचे दिवस येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले चांगले खेळाडू घडताना दिसत आहेत. आणि खरे तर बघायला गेलं तर मोबाईलच्या या युगामध्ये प्रत्येक जण मान खाली घालून बसत असतो, परंतु हे खेळाडू मात्र क्रिकेटला प्राधान्य देत असतात. यावेळी मनोज अगदी शेवटपर्यंत चेंडूचा पाठलाग करून मारण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यानंतर आपण बघायला गेलं तर चेंडू डॉट आला. पहिला चेंडू डॉट आलाय. मोरे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला विवेक मोरे याला पाहतोय, तर समोर असणार आहे मनोज. ओहो, मोठा फटका समोरच्या दिशेने खेळला गेला. एक धाव वेगानं दुसरीचा प्रयत्न होतोय, प्रयत्न केला जातोय, परंतु ओहो, इथं थ्रो मात्र चुकीचा झालाय आणि त्याचाच फायदा घेतलाय. आणि चुकीचा फायदा घेता घेता आपण बघतोय 2 धावा घेतल्यात. ओहो, फुल टच चेंडू त्याच्यावर घेतलाय समाचार. चेंडू जातोय. चेक केलं जात आहे, चेक केलं जात आहे. यानंतरचा सामना असणार आहे तो इट्स नो बॉल. आणि कडून थर्ड अंपायर कडून डिसिजन आलाय नो बॉल, म्हणजेच फ्रीचा चेंडू असणार आहे. चांगला फटका खेळला गेला होता आणि षटकार लगावला गेला. पुन्हा एकदा मनोज सज्ज झालाय. ओहो, हवाई सफर करण्याचा प्रयत्न जरूर झाला. ऑन साईडला टर्न झाला होता. डी मधून प्रोटेक्शन येते. एक वेगाने घेतले. दुसरीचा प्रयत्न होतोय का? दुसरीचा प्रयत्न केला जातोय, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथं देखील ओव्हर थ्रो, ओव्हर थ्रो, ओव्हर थ्रो. आणखीन एक धाब्याचं पतन, म्हणजे 2 धाबा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 11 धावा धावपलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. विवेक मोरे थोडासा मागणा ठरताना. छोटं लक्ष आहे जरूर. 45 धावांचा पाठलाग करत, 46 धावांचा पाठलाग करत असताना 11 धावा पहिल्या 3 चेंडूवरती खर्च केल्यात विवेक मोरे याने, परंतु दुसऱ्या साईडला दहाडलाय मनोज. एक चांगली गोलंदाजी करतोय, फलंदाजी करतोय मनोज. एक षटकार आणि त्याचबरोबर चांगलं हा समोरच्या दिशेनं अगदी बघायला गेलं तर जमिनीशी घट्ट नातं सांगणारा हा चेंडू तड 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 करत गेलाय. डी मधून प्रोटेक्शन देतोय. बघायला गेलं तर मिड ऑफच्या फिल्डरनं फील्ड करेपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी झाला. एका धावेने संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 12 धावा धावपलकावरती आहेत. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. टार्गेट आहे छोटं, बघता बघता ते मोठं कधी होईल सांगता येत नाही, परंतु इथं धावांची गती वाढवणं गरजेचं आहे. ब्लॉक होल मारण्याचा प्रयत्न तेवढ्याच ताकदीनं चेंडू खेळलाय. मिडॉनचा फिल्डर आहे तिथं एक धाव घेण्यात यशस्वी झालाय. एका धावेने संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 13 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा अद्याप एक चेंडू बाकी असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत जर विचार केला तर 5 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च केल्या, तर विवेक मोरे आणि मनोज 11 धावावरती खेळतोय. चांगला फटका, मिनी हेलिकॉप्टर फिरवला गेलाय. मिड विकेटचा फिल्डर आलाय. डीप मधून प्रोटेक्शन देण्यासाठी एक वेगाने घेतले. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, परंतु यावेळी एका धावेवरती समाधान. 2 धावा घेतल्या गेल्या. त्या 2 धावेने संघाची धावसंख्या धावपलकावरती 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. आता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा बनवायचे आहेत 31. 18 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे. पंधरा धावा धावपलकावरती. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल
तासगाव आणि याच्यात तो जो विनर असणार आहे त्यांच्या दोन संघांच्या दरम्यान होणार आहे. हा ते हा चला थोडंसं स्पीडअप घेऊया आपण. थोडासा लेझी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांना विनंती असेल थोडंसं आपण फास्ट क्रिकेट खेळूया. याच्यानंतर अजून बरेच सामने आपल्याला खेळायला. पहिल्या षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. 18 मध्ये 31 धावांची गरज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती न्यू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विकास याच्यावरती जबाबदारी दिली, जबाबदारी स्वीकारली. जबाबदारी घेणं गरजेचं आहे कारण छोटे टार्गेट आहे आणि राऊंड द विकेटचा मारा करतोय. ओहो पहिल्या चेंडूवर मोठा फटका, बिग हिट केलाय. जर रक्षक आहे त्यानं आत आणण्यात यशस्वी झालाय काय तर यश झालाय आणि त्याच्यानंतर तोपर्यंत 2 धावा घेतल्या गेल्यात वेगानं. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. 17 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळानंतर पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील तो देखील प्रसन्न चांगल्या पद्धतीने खेळताना दिसतोय. दुसऱ्या साईडला 6 चेंडूमध्ये 13 धावांची खेळी मनोजाच्या बॅटमधून आले. अगदी विजयापासून एक छोटं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी सज्ज असणारा विकास पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. हो हो शॉटपुल केलाय. जेवढी दुरी होती तेवढी दुरी जरूर आहे परंतु डिक्रेल झोन मध्ये चेंडू जातोय. फक्त आणि फक्त धाव मिळेल एकच. चांगला फटका आहे कारण बरं क्रिकेटमध्ये जर बघायला गेलं तर या फटक्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ते महत्त्व या ठिकाणी फक्त इथं या मैदानावरती थोडंसं डिक्रेल झोनचा असल्यामुळे त्या ठिकाणी एकच धाव मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती राऊंड द विकेटचा मारा करतो. क्या बात आहे, लाजवाब लॉंग ऑफला आणखीन एक जबरदस्त वार मिळालाय. षटकार सिक्सर. काय फटका खेळलाय बघायला गेलं तर आणखीन एक आजच्या दिवसातील हा फटका एक लाजवाब फटका आणि मनोज दहाडताना यावेळी प्रसन्न फटका मारलाय आणि प्रसन्न यांना ती कामगिरी दर्जेदार करताना पाहायला मिळतोय. आता मात्र ही जोडी जमली गेली. या जोडीचा जो कारनामा आहे तो 24 धावापर्यंत पोहोचलाय. पहिलं षटक संपल्यानंतर विकास याच्यावर प्रहार चालू आहे. ओहो मोठा बॅट शेवटच्या क्षणी रोखली गेली. वाईट चेंडू अतिरिक्त धावसंख्ये मध्ये भर. आधीच धावा कमी आहे त्याच्यामध्ये अतिरिक्त धाव म्हणजे 25वी धाव धावफलकावरती लागली गेली. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता विजयासाठीचं समीकरण जे आहे ते 15 बॉलमध्ये 21 धावांची अजूनही गरज आहे. विकास याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चेंडू एक्स्ट्री रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला गेलाय म्हणजेच का हा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये बघायला गेलं तर तुमच्या बॅटमधून जर फटके आले आणि त्याच्यानंतर चांगला चेंडू गोलंदाज टाकण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी त्याला सन्मान देऊन आपण स्ट्राईक रोटेट करणं महत्त्वाचं असतं. ही चुकी यावेळी घडताना आपल्याला पाहायला मिळते. प्रसन्न याच्याकडून एक फटका आला होता त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्यासाठी असक्षम झालाय. इथं थांबायला तयार नाहीये. डॉट चेंडू नंतर आलाय हवाई सफर मध्ये आणखीन एक वार केलाय त्याच्यावर मिळतंय त्या 10वा षटकार. आता मात्र समीकरण बदलतंय. समीकरण बदललंय. आता प्रसन्न यानं प्रसन्न वातावरण इथं उत्तेजित उत्साहवर्धक केलंय कारण याचं कारण आपण बघताय षटकार लगवले तर 2 डॉट नंतर षटकार आलाय. पुढचा चेंडू प्रसन्नासाठी विकास याचा ऑन साइडला केला टर्न. इथं डीप मधून प्रोटेक्शन देतोय प्रदीप. तोपर्यंत एक वेगाने घेतले दुसरीचा प्रयत्न केला जातोय. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. अगदी छोट्या कदना मनोज ग्राउंड कव्हर केले. 2 दब्याने संघाची षटक देखील या ठिकाणी संपुष्टात येते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती म्हणजे 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये छोटासा ब्रेक घेताना परंतु लक्षात ठेवा इथून पुढचे जे सामने आहेत ते प्रत्येक 3 षटकाचे होतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.
यानंतरचे सर्व सामने जे आहेत ते 3-3 षटकाचे होतील. आपण नोंद घ्यायची आहे. चला थोडंसं स्पीडअप घेऊया आपण. अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित ABS बॉईज चषक 2026 चा रणसंग्राम हा महा रणसंग्राम आपण पाहताय. या मॅच मध्ये आता कमबॅक केलाय विजयाच्या दिशेनं. 13 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. स्ट्राईक वरती मनोज याच्या वरती जबाबदारी दिली, परंतु गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला स्वयं तोडकर याला देखील पाहतोय. एक छोटा कच्चा गोलंदाज आहे. या गोलंदाजानं सातत्यानं क्रिकेट खेळत आपल्या नावाची चर्चा सातत्यानं करायला ठेवली आहे. आता मात्र त्याला कामगिरी चांगली करणं गरजेचं. हे षटक जे आहे ते महत्त्वाचं षटक आहे, कारण 13 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना हे षटक जे आहे ते महत्त्वाचं ठरणार आहे. समोर मात्र सेट बॅटर मनोज याच्या बॅटमधून हेलिकॉप्टर शॉट त्याच्यावर मिळालाय. शानदार, दमदार, दर्जेदार चौकार. स्वयं तोडकर लेदर बॉल क्रिकेट मध्ये आपलं नाव नक्कीच गाजवलंय आणि त्याच्यानंतर सातत्याने क्रिकेट खेळत आलाय, परंतु याच्यावरती थोडीशी त्याच्याकडून चुकी झाली. संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती पोहोचली गेली. 37 37 धावा धावपलकावरती आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. आडव्या बॅटनं ऑन साइडला टर्न करून मारण्याचा प्रयत्न. एक वेगानं घेतले. मनोजचा डोळा चेंडूवरती आहे. दुसरी वेगानं घेतोय. काय रनिंग पाहायला मिळाले. नक्कीच अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. 39 धावा धावपलकावरती आहेत. चेंडू शिल्लक 10 धावा बनवायचे आहेत 7. आता मात्र विजयाच्या दिशेनं अगदी बघायला गेलं तर समीप जाताना संघ पाहायला मिळतोय. कुठला तर क्रिकेट लवर पारगाव संघ. हिंदवी डिग्रज संघ आता मात्र आपला कारनामा दाखवतो. या चेंडू बघायला गेलं तर उसळी घेणारा चेंडू डिक्रेल झोन मध्ये वाईट +1 धाव. टोटल 2 धावा मिळत आहेत. या 2 धाब्यानं आता समीकरण बदलत आहे. 5 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. हिंदवी डिग्रज आता हळूहळू यानंतरचा सामना खेळण्यासाठी देखील सज्ज होण्याची शक्यता दाखवली. स्वयं तोडकर पुन्हा एकदा गोलंदाजी टाकवरती सज्ज होत आहे. उर्दू विकेटचा मारा करतोय. समोर सेट बॅटर. क्या बात है. सूर्या स्टाईल न पाठवलं सूर्याला नमन करायला. चेंडू जातोय डिक्रेल झोन मध्ये. मिळेल ती फक्त एक धाव, परंतु फटका काय होता. लाजवाब देखना फटका मनोजाच्या बॅट मधून निघालेला. अगदी वारंवार रिप्ले मध्ये पाहता येईल असा हा फटका. आता मात्र 4 धावांची गरज आहे. ही 4 धावांची गरज कशी घेतोय बघूया. ओ क्या बात है. चेंडू हवेत आणि बॉर्डर लाईनला भिडवून जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विजयाचा शिक्कामोर्तब करणारा, विजयाला गवसणी काढणारा हा मनोजाचा षटकार. आणि त्याच्यानंतर हिंदवी डिग्रज स्पोर्ट्स अभिनंदन, अभिनंदन आणि अभिनंदन.